नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्यांचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स साइन MOU विथ हिंदुस्तान कॉपर टू डेव्हलप मिनरल सप्लाय चेन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कोणासोबत? हिंदुस्तान कॉपर लिमिटेड सोबत, अंडर द मिनिस्ट्री ऑफ माइन. आणि मित्रांनो, हा MOU चा उद्देश काय आहे? तर टू डेव्हलप अ फास्ट, रिलायबल अँड सस्टेनेबल supply chain for metals and minerals including critical minerals both in India and abroad. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 2 ऑर्डर्स मिळाली आहे. एक ऑर्डर्स मिळाला आहे 243.11 कोटी रुपयाचा स्टुडंट किट्स सप्लाय करण्यासाठी बिहार गव्हर्नमेंट स्कूल्सला. आणि हा ऑर्डर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, दुसरा ऑर्डर मिळाला आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 15.97 कोटी रुपयांचा हिमाचल प्रदेशमध्ये 5507 GPS UPS प्रिंटर्स सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया PNC इन्फ्राटेक बद्दल. तर मित्रांनो, PNC इन्फ्राटेक बॅक्स ₹39.94 करोड फ्लायओव्हर प्रोजेक्ट इन राजस्थान फ्रॉम PWD. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PNC इन्फ्राटेक लिमिटेड या कंपनीला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी राजस्थानच्या PWD म्हणजे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट कडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची किंमत आहे 239.94 कोटी रुपये. आणि हा ऑर्डर PNC इन्फ्राटेक लिमिटेड या कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर सेक्युअर ₹700 करोड विनिल प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम रिलायन्स इंडस्ट्रीज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कडून गुजरात दहेज येथे आपल्या व्हिनिल प्रोजेक्टसाठी कन्स्ट्रक्शन वर्क्स रिलेटेड एक्झिक्युशनसाठी 700 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला जून 2026 एंड होईपर्यंत पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, प्रमोटर फॅमिली टू ऑफलोड 2.9% स्टेक इन सुझलॉन एनर्जी वाया ब्लॉक डील रिपोर्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर्स टेंटी फॅमिली अँड ट्रस्ट अशी शक्यता आहे की हे 20 कोटी शेअर ब्लॉक डील मध्ये सेल करू शकते. करंट मार्केट प्राइसच्या 2.9% डिस्काउंटवर, म्हणजे ॲव्हरेज 64.75 पर शेअरच्या हिशोबाने. चला आता बोलूया NHPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NHPC डिक्लेअर COD फॉर थर्ड फेज ऑफ कडनिसर
सोलार पॉवर प्रोजेक्ट इन बिकानेर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड या कंपनीने बिकानेर राजस्थानमध्ये आपल्या 300 मेगावॅटच्या कर्णीसर सोलार पॉवर प्रोजेक्ट मधला थर्ड फेजचे कमर्शियल ऑपरेशन्स सुरू केले आणि मित्रांनो यांनी 53.57 मेगावॅट कॅपॅसिटी ॲड केली आहे थर्ड फेजने. आणि मित्रांनो यानंतर NHPC लिमिटेड या कंपनीची कर्णीसर सोलार पॉवर प्रोजेक्टची टोटल कमर्शियल ऑपरेशन कॅपॅसिटी 300 मेगावॅट पैकी आता झाली आहे 160.71 मेगावॅट. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो बजाज फायनान्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि त्याचसोबत बजाज फायनान्स लिमिटेडने 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर सुद्धा अनाऊन्स केला होता. म्हणजे प्रत्येकी 1 शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो आता बजाज फायनान्स लिमिटेडने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे मंडे 16 जून 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी GRSE बद्दल म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो GRSE साइन MOUs in Sweden and Denmark to boost marine systems enter expedition क्रूज सेगमेंट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स या कंपनीने MOUs म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केले ड्युरिंग अन ऑफिशियल डेलिगेशन व्हिजिट टू स्वीडन अँड डेन्मार्क. आणि मित्रांनो या MOUचा उद्देश आहे आपला मरीन इंजिनिअरिंग पोर्टफोलिओ मजबूत करणे आणि एक्सपेडिशन क्रूज व्हेसल्समध्ये ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करणे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.